नमस्कार, मी सचिन कुटे. आता जस्ट माझ्यासोबत एक घडलेला किस्सा सांगतो तुम्हाला. मी साईनगर आर्वी येथे राहतो, म्हणजे मेन बसस्टॉप जे आहे आर्वीचं, त्या बसस्टॉपच्या बाजूला समजा माझं घर आहे. तिथून तिथून मी निघालो माझ्या फॅमिलीला घेऊन. मित्राच्या मुलाचा वाढदिवस होता, तर वाढदिवसाला जायसाठी मी फॅमिलीसोबत निघालो. तर झालं असं की येताना वर्धा रोडवर पोलीस चेकिंग, जे ट्रॅफिक चेकिंग जे म्हणतो ते सुरू आहे. तिथे जवळपास 10-12 पोलीस लोक उभे आहेत आणि बॅरिगेट लावलेले आहेत. तर त्यांनी मला थांबवलं आणि मी सीट बेल्ट लावला नसल्यामुळे मला त्यांनी 1000 रुपयाची चलान दिली. तर मी त्यांना विचारलं की अचानक, म्हटलं हे कसं काय, आजपर्यंत तर मी आर्वीत बघितलं नाही, अचानक कसं काय सुरू झालं. तर त्यांनी सांगितलं मला की वरून ऑर्डर आली म्हणे. म्हटलं हे कधीसाठी आहे, आजच्या पुरतंच आहे की हे कधी, म्हणजे नेहमीसाठी राहणार हे. म्हटलं आता कारण चेकिंग तुम्ही करताय, सीट बेल्ट नाही, तुम्ही त्याला चलान देताय. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. कारण लोकांनी या गोष्टी जर घडल्या तर लोक त्या हिशोबाने बरोबर आपल्या हिशोबाने चालतील. कारण माझ्याकडे जवळपास 8 वर्षापासून 4 व्हीलर आहे, पण 8 वर्षात एकहीदा मला विदाऊट सीट बेल्टचा चलान लागलेला नाही. कारण मी नेहमी सीट बेल्ट विअर करूनच चालतो गावाच्या बाहेर जायचं असतं तर. आता गावातल्या गावात आपल्याला जर समजा 5 मिनटाच्या अंतरावर जायचं असेल तर आपण विचार करतो की चला आता लवकरच जायचं आपल्याला, आपण कशाला सीट बेल्ट लावायची एवढी गरज आहे. इथून निघालो. त्यातही कसं आहे, बसस्टॉपपासून तो वर्धा रोड जो आहे, वर्धेचा टी पॉईंट, या एवढा जो रस्ता आहे हा इतका खराब आहे की या रोडवरती गाडी आपण 15-20च्या स्पीडच्या वरती चालवूच शकत नाही. कारण तुम्हालाही माहिती आहे आर्वी तळेगाव रस्त्याचं काम सुरू आहे. तर रस्त्याचं काम सुरू असूनसुद्धा बऱ्याच दिवसापासून हा रस्ता झालेला नाही आणि बसस्टॉपपासून तर वर्धा टी पॉईंटपर्यंत जवळपास हा रस्ता पूर्णतः अजूनही खराब आहे. इकडनं जाणारे आणि तिकडनं येणारे दोन्ही लोक एका साईडनं प्रवास करतात. आता शासनाला हा प्रॉब्लेम दिसून नाही राहिला की रस्ता खराब आहे, तो लवकर केला पाहिजे, त्याच्यामुळे लोकांचा जीव जाऊ शकतो, जीवितहानीसुद्धा होऊ शकते. पण त्याच खराब रोडवरती तुम्ही बॅरिगेट लावून, पोलीस लोक उभे करून लोकांकडून सीट बेल्ट लावला नाही म्हणून चलान घेऊन राहिले, तर हे कितपत योग्य आहे आणि तुम्हाला कितीपट पटणार आहे हा विषय तुम्ही ठरवा. मला योग्य वाटलं नाही म्हणून मी हा जो किस्सा आहे जो तुमच्यासोबत मी शेअर केला. कारण मी आता त्या रोडनी बऱ्याच वेळा प्रवास करतो. माझ्या घरापासून वर्धा टी पॉईंटपर्यंत जास्तीत जास्त 2 मिनटाचं अंतर आहे. त्या 2 मिनटाच्या अंतरात मला 1000 रुपयाचा चलान बसला. जर तुम्ही आता कोणी प्रवास करत असतील तरी लक्षात घ्या, चेकिंग सुरू आहे. आपल्या हिशोबाने तुम्ही सीट बेल्ट लावून किंवा 2 व्हीलरवर जात असाल तर आपल्या हिशोबाने तिथे प्रवास करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा भूदंड बसणार नाही. शासनाला जर वसुली करायची आहे तर शासनाने वसुली करावं, चलान द्यायचे चलान द्यावं, त्याच्याबद्दल म्हणणं नाही आहे. पण जर समजा रस्ता इतक्या प्रमाणात खराब आहे आणि इतक्या खराब रोडवर तुम्ही बॅरिगेट लावून तिथं या गोष्टीचा चलान देऊन राहिले, जो तिथून घरून 2 मिनटंही झाले नाही माणूस बाहेर निघाला, आणि त्याला जर 1000 रुपये चलान सीट बेल्ट लावला नाही याबद्दल तुम्ही देत आहात, तर हा सामान्य माणसावर बसणारा किती मोठा भूदंड आहे. आणि खरंच हे योग्य आहे का, हे तुमचं मत काय, तुम्ही मला खरंच नक्की सांगा. मी आजपर्यंत कुठल्या शासनाच्या कोणत्या विषयावर काहीच व्हिडिओ असा म्हणजे मला विरोध आहे असा कुठलाच व्हिडिओ मी टाकला नाही. पण आज मला थोडं मनाला खराब वाटलं. याच्या आधी जर आपल्याला कुठले चलान लागले तर विषय नाही, मी कधी त्याच्याबद्दल बोललो नाही. कारण कसं आहे, जर आपली चूक असेल तर आपल्याला चलान शासन देणारच आहे. पण आपल्याला जो रोड टॅक्स वगैरे जो काही आपण भरतो, तर त्या हिशोबाने खरंच तो रस्ता असला पाहिजे. त्यानंतर जर आमच्या चुका झाल्या तर तुम्ही आम्हाला जे काही चलान लावायची आहे, आम्हाला भूदंड द्यायचा आहे द्या. पण रस्ता इतका खराब आहे की त्या रस्त्याने जाताना दोन्ही साईडच्या गाड्या एकाच साईडनी प्रवास करतात. म्हणजे 4 व्हीलर तिकडनं येणारी 4 व्हीलर त्याच साईडनं जाते आणि इकडनं जाणारीसुद्धा त्याच साईडनं जाते. रस्ता बनवायची तयारी बिलकुल नाही आहे, पण चलान द्यायची तयारी शासनाची पूर्णतः आहे. माझ्या या बोलण्यावर तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की मला सांगा. आणि बघा, जे कोणी प्रवास करत असतील त्यांनी थोडीशी काळजी घ्या. धन्यवाद.